मुंबईतून एक अतिशय महत्त्वाची बातमी येते। मनोज जरांगे पाटील यांचे माजी सहकारी अजय बारसकर महाराज यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। मुंबईतल्या चर्चगेट परिसरात हा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं कळतंय। पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलंय। मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या अजय बारसकर महाराज यांच्या विरोधात ट्रोलिंग सुरू होतं आणि त्यांनी शक्यता व्यक्त केली होती आपल्यावर अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो आणि पोलिसांनी त्याची दखल घ्यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांनी केलेली होती आणि त्या दृष्टीने आता पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याचं कळतंय। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, हल्लेखोर कोण होते, आता काय स्थिती आहे नेमकी? विलास, जे हल्लेखोर आहेत त्यांच्याबाबत स्पष्टता नाहीये, पण ज्या पद्धतीनं पोलिसांनी प्राथमिक माहिती म्हणून सांगितली, यामध्ये निदर्शनं करण्याच्या उद्देशानं हे जे 6 ते 5 मंडळी जी आहेत ती अजय बारसकर यांच्या हॉटेलजवळ जमली होती। त्यांनी तिथे निदर्शनं देखील केली, पण ज्या पद्धतीने ते सतत जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलतायत, तर ते ज्यावेळेस त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याशी वाद घालताना त्यांनी वारंवार जरांगे पाटलांचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की हे सर्व जे आहेत ते जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत। पुढे तपासात ते स्पष्ट होईल की जरांगे पाटलांचे समर्थक आहेत का आणखीन कोण आहेत। पण तुर्तास तरी अजय बारसकर विरुद्ध जरांगे पाटील जो वाद आहे त्या वादातून ही निदर्शनं आणि त्यातून तो वाद किंवा हल्ला प्राथमिक दर्शनी दिसत नाहीये, पोलिसांचं म्हणणं आहे। पण पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे। हा सगळा प्रकार जो आहे तो जरांगे विरुद्ध बारसकर या वादातून झालेला आहे, असंच पोलिसांचं प्राथमिक म्हणणं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता पोलिसांसमोर सुद्धा हे आव्हान आहे। अजय बारसकर यांना आता संरक्षण दिलं जाऊ शकतं, कारण अजय बारसकर यांच्यावर हल्ल्याचा हा प्रयत्न फसलेला आहे आणि काही जणांनी हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मुंबईतल्या चर्चगेट परिसरामध्ये अजय बारसकर यांच्यावरती हल्ल्याचा हा प्रयत्न झाल्याचं कळतंय। जी माहिती आपल्या प्रतिनिधींकडून आता आपल्याला मिळते त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या अजय बारसकर मनोज जरांगे पाटील यांचे माजी सहकारी म्हणून सुद्धा होते आणि याच बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप केलेले होते, आरोपांच्या फैरी झाडलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात एक रोष निर्माण झालेला आहे। अजय बारसकर यांच्यावर कधी हल्ला होऊ शकतो अशी शक्यता ही अजय बारसकर यांनी स्वतः वर्तवलेली होती आणि त्याच अनुषंगाने आता मुंबईतल्या चर्चगेट परिसरामध्ये अजय बारसकर यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, पण पोलिसांनी तातडीनं तिथं पोहोचत त्या संबंधितांना ताब्यात घेतल्याचं कळतंय।